मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे केवळ गवंडी किंवा बांधकाम करणाऱ्या कामगारांनाच नाही, तर तब्बल 21 प्रकारच्या कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातोय. सध्या संगमनेर तालुक्यातील सुमारे 27,000 बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळाला असून हा आकडा 50,000 कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय. संगमनेर शहरातील मातोश्री लॉन्स येथे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बांधकाम कामगारांना भांडी संच आणि त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वितरित केले गेले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अहिल्यानगर येथील बांधकाम अधिकारी स्वप्नील जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल घोरपडे, उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शेतकरी नेते संतोष रोहम, सामाजिक कार्यकर्त्या निलमताई खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ, संगीता पुंड, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, शंकर वाळे, गोपीनाथ रुपवते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महायुतीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलंय. गैरसमज आहे की म्हणजे बांधकामावर जो मिस्त्री काम करतो किंवा माती काम करतो, विटा वाहण्याचे काम करतो, यालाच बांधकाम कामगार जनरली समजलं जातं. पण मंडळातर्फे बांधकाम कामगाराची व्याख्या विस्तृत स्वरूपाची आहे. 21 प्रकारची कामं जी आहेत ती बांधकाम कामगार म्हणून आपण नोंदणी करून घेऊ शकतो. या 21 प्रकारचे जे कामगार आहेत त्यांना आपण बांधकाम कामगार म्हणून लाभ देऊ शकतो. तर याच्यामध्ये रंगकाम करणारे, सुतारकाम करणारे, इव्हन इलेक्ट्रिशियन कोणाला वाटणार नाही की बांधकाम इलेक्ट्रिशियन आणि बांधकाम कामगाराचा काय संबंध आहे. इलेक्ट्रिशियन सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकतो. सुतारकाम करणारे किंवा इलेक्ट्रिक लिफ्टचं काम करणारे हे सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकतात. तर याच्यामुळेच ह्या विस्तृत डेफिनेशनमुळे मागील कार्यक्रमात देखील आमदार साहेबांनी एक सूचना केली होती की आपल्याला संगमनेर तालुक्याची बांधकाम कामगार लाभार्थ्यांची संख्या 50,000च्या आसपास न्यायची. तर त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू असून आज संगमनेर तालुक्यात 27,000 बांधकाम कामगार नोंदीत आहेत. त्यापैकी 12,000 हे ऍक्टिव्ह नोंदीत आहेत. या आधी जे प्रतिनिधी होते त्यांच्या काळात एजंटला भेटावं लागायचं, नगरला जावं लागत असायचं. पण अमोल भाऊ आमदार झाल्यापासून एजंट राहिला नगरला जायची गरज आहे. कारण अमोल भाऊ एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यामुळे त्या सर्वसामान्यांचे जे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आहेत त्या अमोल भाऊंना चांगल्या माहिती आहे. म्हणून मी सर्वच योजना त्यांनी एका छताखाली उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून महायुती सरकार विविध योजना प्रभावीपणे राबवत असून त्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू असल्याचं आमदार खताळ यांनी सांगितलंय. गेली 1.5 वर्षामध्ये संगमनेर शहराला नवीन आरटीओ कार्यालय, त्याचबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न सोडवला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून संगमनेरला आरटीओ कार्यालय आणि कामगार रुग्णालय मंजूर झाल्याबद्दल गोकुळ दिघे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल घोरपडे आणि भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या ठरावाला उत्स्फूर्त मंजुरी दिली. आपल्या संगमनेरमध्ये भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्याचा ठराव मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागत आहे. भाऊंचा अभिनंदनाचा ठराव. सर्वांना विनंती आहे की आपण हातवर करून पाळ्यावर या ठिकाणी भाऊंचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही किती पत्रबाजी केली गेल्या 40 वर्षांमध्ये ज्या लोकांना जमलं नाही, हे पत्रबाजी मित्रबाजींना काही साध्य होत नाही. सर्वसामान्य जनता आता हुशार झालेली आहे. पत्रबाजी आम्ही त्याच्यातूनच सगळे गेलेलो आहे. काहीतरी दिशाभूल करण्याचं काम करायचं. खरोखर भाऊंच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या तालुक्याला आरटीओ कार्यालय प्राप्त, त्याचबरोबर
महत्वाचं म्हणजे कामगार रुग्णालयाचं काम भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटतं काम पण सुरू झालेलं असेल. कामगार रुग्णालय आपल्या संगमनेरमध्ये होत आहे, त्याचंही मी भाऊंचं अभिनंदन करतो. आणि 1.5 वर्षामध्ये अनेक विकास कामे गावोगावी, आपण रस्ते असेल, सभामंडप असतील, अनेक कामे तुम्ही बघा. साधारणपणे मला जेवढी माहिती आहे 150 ते 200 ट्रान्सफॉर्मर, ओव्हरलोड असलेले ट्रान्सफॉर्मर अमोल भाऊंच्या माध्यमातून आज प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे. जळवाड्याच्या पाण्यासाठी भाऊंचा आम्ही बघतो ऑफिसला त्यावेळेस बघितलेला आहे की भाऊंचा जो अभ्यास आहे प्रत्येक गावोगावी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी कसं मिळेल यासाठी त्यांचे जे प्रयत्न असतात ग्राउंडवर उतरून ते काम करतात. तर मी आपल्या सर्वांच्याच वतीने खरोखर आपल्याला एक हिंदुत्व विचाराबरोबरच काम करणारा आमदार आपल्याला लाभला, तर मी आपल्या सर्वांच्या वतीने भाऊंचे खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ 1064 या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी किंवा माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही लाभार्थ्याला त्रास होऊ देणार नाही. मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. कामगारांनी कोणत्याही एजंट किंवा दलालामार्फत अर्ज करू नये असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. आवर्जून त्यांचा उल्लेख केला गेला पाहिजे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी या संगमनेर तालुक्याचं पालकत्व घेतलं होतं आणि आजही ते पालकत्वाच्या भूमिकेत आहेत, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यामुळं आम्ही काम करताना या संगमनेर तालुक्यातील लोकांना ज्यावेळेस यापूर्वी अडीअडचणी येत होत्या त्यावेळेस विखे पाटलांच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न मार्गी लावित होतो. आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही हे प्रश्न मार्गी लावतो. जाधव साहेबांनी सांगितलं, याचं नाव दिलंय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण कार्यकारी मंडळ. लोकांना वाटतं अजून बी बऱ्याच जणांना का फक्त गवंडी काम करणारा, बांधकाम काम करणाराच हा कामगार म्हणून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु याच्यामध्ये जे 21 आहेत, 21 प्रकारच्या कामगारांचा समावेश या योजनेमध्ये करता येऊ शकतो. परंतु याच्यामध्ये बरेचसे मी बघितले तर आता फॅब्रिकेशन मध्ये काम करणारे लोक, त्यांचा सुद्धा या योजनेत समावेश आहे, परंतु दुर्दैवाने त्यांना माहीत नाहीये. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं का आज 27,000चा टप्पा आपण पार पडलाय. पुढच्या कालावधीमध्ये 50,000 जणांचा टप्पा आपल्याला पार पडायचा आहे. आणि हा 50,000चा टप्पा पार पाडताना प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करायचं आहे. मग तो तुमचा रंगकाम करणारा असेल, सुतार काम करणारा असेल, प्लंबिंगचं काम करणारा असेल, इलेक्ट्रिशियनचं काम करणारा असेल, एसी रिपेअरिंगचं काम करणारा असेल, फॅब्रिकेशन असेल, काचेचं काम, छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पॅरिसचं, विटांचं, सौर ऊर्जेचं, कितीतरी म्हणजे याच्यामध्ये मी सुद्धा ज्यावेळेस माहिती घेतली तेव्हा सुद्धा मला वाटलं नव्हतं का एवढ्या लोकांना आपलं सरकार न्याय देण्याचं काम करतं. बांधकाम कामगारांच्या पेट्या कोणाच्या घरी सापडत होत्या, पण आमच्या कार्यकाळामध्ये गाडी येते, गाडी उभी राहते आणि डायरेक्ट तुमच्या ताब्यामध्ये तुमची पेटी दिल्या जाते. मी वारंवार सांगतो, हे सरकार तुमचं सरकार आहे, हे सरकार सामान्य नागरिकाचं सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे, हे महिलांचं सरकार आहे, हे कामगारांचं सरकार आहे. त्यामुळं जी योजना सरकारच्या वतीने राबवण्यात येते या योजनेमध्ये कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. मागच्या वेळेस मी जे नाव सांगितलं होतं त्याच्यावरती या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये कारवाई होईल, गुन्हे दाखल होतील. आणि जसं तुम्हाला मंजुरीचं मिळतं त्यावेळेस खाली देण्यात आले 1064 नंबरवरती फोन करून पैसे कोणी घेत असेल तर त्याची तक्रार करायची. घाबरू नका. तक्रार केल्यानंतर तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमचा भाऊ, तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं जो तुमचा हक्क आहे, जो तुमचा अधिकार आहे, हा आम्ही कोणाला लुबाडून देणार नाही, कोणाला त्याचा गैरफायदा घेऊन देणार नाही, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय. आजच काल बघितलं असेल आपण सगळ्यांनी, शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली होती, परंतु त्याच्यामध्ये काही अटी ठेवल्या गेल्या होत्या. काल आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2 अटी शर्ती रद्द करून जे 2019चे सुद्धा जे प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचा आणि त्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला. तुमच्यातले बरेच जण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावातून आले आहेत. बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा प्रश्न होता. मला तर 1.5 वर्ष झालं आमदार होऊन, परंतु एक जबाबदारीने सांगतो, काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काही पण करू शकता. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते हे मी अनुभवतोय. त्यामुळे या संगमनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, साकूर पठार भागामध्ये उपसा सिंचन योजनेचा असेल, बॅरेजेसचा असेल, त्याला सुद्धा प्रशासकीय मान्यता या आठवड्यामध्ये मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा काम लवकरच सुरू होऊन त्या भागातील लोकांना पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करतोय.
आज भोजापूर चालीला सुद्धा 45 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. तळेगाव निमून भागात दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड जो प्रकल्प आहे त्याचं पाणी आपल्या संगमनेर तालुक्यातील वंचित गावांना मिळालं पाहिजे यासाठी माझा आग्रह सुरू आहे. परंतु काही जण आता बांधकाम कामगारांचंही मी मागच्या आठवड्यात मला मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी शेवट सांगितलं का इथून कार्यक्रम झाला, कार्यक्रमाला यापूर्वी कुठल्या तरी कार्यालयात जाऊन पैसे गोळा केले जात होते, पेट्या पियांच्या घरी मिळत होत्या, तिथं राजकारण बघून चेहरा बघून केलं जात होतं. परंतु माझ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना, माझ्या संपर्क कार्यालयाच्या कार्यकर्त्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना होत्या का अजिबात तो कुठल्या पक्षाचा आहे, कोणाच्या विचाराचा हे बघायचं नाही, त्याच्या त्या योजनेवरती तो अधिकार आहे, त्याला तो लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने काम करायचं. म्हणून ही संख्या वाढत चालली. आज 28-27 हजारापर्यंत पोहोचतोय, लवकर 50 हजाराचा टप्पा पार पाडू. हा कशामुळे शक्य होतोय? आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही. राजकारण हे निवडणुकीपुरतं करायचं असतं. परंतु दुर्दैवाने या संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कारखाना असेल, जमिनी बळकावण्याचा धंदा आणि पैसे लुबाडण्याचा धंदा इथं मोठ्या प्रमाणात सुरू होता. आता याच्यावरती कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार, स्थानिक गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार निश्चित आम्ही लक्ष घालणार. जर कुठल्या गोरगरिबाच्या जमिनी कुणी बळकावल्या असतील, आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकावल्या असतील, त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना न्याय देण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये. मी तर आमदार व्हायच्या आधी सगळं यांच्या बगल बच्च्यांच्या जवळच्या जमिनी अक्वायर करण्यात आल्या होत्या, मार्ग बदलण्यात आले होते. तरी मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मला जसं कळालं तर मी त्याच्यामध्ये वारंवार पुढाकार घेतला. परंतु मी प्रत्येक वेळेस कॅमेरा समोर आलो नाही, चॅनल समोर आलो नाही, सोशल मीडियावर ट्यूटिव केली नाही. मी स्वतः रेल्वेच्या कार्यालयामध्ये मुंबई येथे 2दा गेलो. पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेतली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना सांगितलं आणि मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाली. त्या बैठकीसाठी सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यावेळेस जी जीएमआरटीची अडचण आहे, ती जीएमआरटीची अडचण सुद्धा कशा प्रकारे आपण त्याच्यावरती मात करून पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुरू करू शकतो यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले आणि आजही आपला प्रयत्न सुरू राहणार आहे. दिल्ली येथील अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री यांना आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी स्वतः शब्द दिला, मी तुझ्यासाठी येतो. हा रेल्वे प्रकल्प ज्या पद्धतीने एका नवीन आमदाराला बदनाम करण्यासाठी काही लोक वापरताय, काही लोक प्रयत्न करताय, परंतु ज्या दिवशी त्या रेल्वे मार्गाला सुद्धा निश्चित आम्ही पाठपुरावा करतो, सर्व लोकप्रतिनिधी मंजुरी मिळेल, त्यावेळेस नक्की या लोकांना चपराक दिल्यासारखा प्रकार या पुढील कालावधीमध्ये राहणार आहे. त्यामुळं कितीतरी शैक्षणिक, आता मगाशी सांगितलं बऱ्याच जणांची शिष्यवृत्ती, तर मी या अधिकाऱ्यांना सूचना करतो का ज्या माझ्या संगमनेर मतदारसंघातील, तालुक्यातील, परिसरातील लोकांच्या पाल्यांची जी शिष्यवृत्ती प्रलंबित असेल ही तात्काळ आपण मंजूर करून त्याचे जे पैसे देणं बाकी असेल ते सुद्धा तात्काळ दिलं गेलं पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. विधिमंडळामध्ये संगमनेरकर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत आवाज उठवल्याबद्दल युवासेनेच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला गेलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.